आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ENT आणि नेत्ररोग विभागात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात येत असून याबाबतची माहिती ENT शल्यचिकित्सक डॉक्टर पंकज भट, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका भट आणि सेंटर हेड अनूप त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी हॉस्पिटलने प्रथमच येणाऱ्या रुग्णांसाठी नेत्ररोग तज्ज्ञांची पहिली तपासणी पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली। डॉक्टर पंकज भट यांनी सांगितले की 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज बसणे किंवा आवाजात बदल होणे ही गंभीर बाब असू शकते। अशाच 44 वर्षीय महिला रुग्णाच्या स्वरतंतूवरील व्होकल कॉर्ड पॉलिपवर मायक्रो लॅरिंगोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या आवाजात लक्षणीय सुधारणा करण्यात आली। तर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका भट यांनी सांगितले की अत्याधुनिक फेकोइमल्सिफिकेशन आणि लेझर तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदूवरील शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित व परिणामकारक झाल्या आहेत। तसेच सायलेंट व्हिजन थीफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काचबिंदूचे वेळेवर निदान आणि उपचार केल्यास अंधत्व टाळता येते। वयाच्या 40 वर्षांनंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले। ओके, रेडी सर। आज अशोका मेडिकवर इथे ENT डिपार्टमेंट म्हणजे कान नाक घसा विभागाचे एक आगळीवेगळी केस, एक पेशंटबद्दल माहिती देण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये एक पेशंट महिला होती जिचा आवाज बदलला होता आणि त्याकरता आपण एक सर्जरी केली आणि तिचा व्होकल कॉर्ड पॉलिप म्हणजेच स्वरयंत्रावर आलेली गाठ आपण यशस्वीरित्या काढली आणि त्यामुळे पेशंटचा आवाज पूर्णपणे बरा झाला। तर ही सर्जरी आणि अशा अनेक सर्जरीच्या ज्यामध्ये टेक्नॉलॉजीची गरज असते अशा आपल्याकडे पूर्णपणे इक्विपमेंट असलेला सेटअप आहे। तर अशोका मेडिकवरच्या माध्यमातून आपण सगळ्या रुग्णांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि आम्हाला सपोर्ट करावा। धन्यवाद। या ENT संदर्भात जर कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकतात। अशोका मेडिकवर ह्याच्या ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये जुवेनाईल ग्लॉकोमा ह्या आजारावर आपण सक्सेसफुली सर्जरी केलेली आहे आणि उत्तम आउटकम मिळून पेशंटची नजर वाचवलेली आहे। ह्याबरोबरच अत्याधुनिक लेन्सेसचा वापर करून आपण आपल्या पेशंटला 100% स्पेक्टॅकल फ्री म्हणजे चष्म्यापासून मुक्त करणाऱ्या अनेक सर्जरीज करत आहोत। ह्याची माहिती देण्यासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। धन्यवाद। मोतीबिंदू जरी दोन्ही डोळ्यात आहे तरीही तो एका डोळ्यामध्ये दुसऱ्यापेक्षा अधिक प्रमाणात असतो। इट इज तर त्यांनी काय होतं की जर तुम्हाला एका डोळ्यांनी अस्पष्ट दिसतंय आणि दुसऱ्या डोळ्यांनी त्याच्या प्रमाणाने स्पष्ट दिसतंय तर तुम्हाला थोडंसं टिल्टेड किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं। कारण की चक्कर जेव्हा आपल्याला येते तेव्हा असंच होतं ना, काही भाग स्पष्ट दिसतात, काही अस्पष्ट दिसतात, मग आपल्या मेंदूला असं वाटतं की काहीतरी इम्बॅलन्स होतोय। सो सिमिलर सिच्युएशन इज स्टिम्युलेटेड इन द ब्रेन, जेव्हा एका डोळ्याने आपल्याला अस्पष्ट दिसतंय आणि एका डोळ्याने रिलेटिव्हली क्लिअर दिसतंय। त्यामुळे मोतीबिंदू येण्याचे हे लक्षणं असू शकतात की तुम्हाला असं चक्कर आल्यासारखं वाटते किंवा अस्पष्टता मध्येच वाटते जी काही काळाने क्लिअर देखील होऊन जाते। सो हा सिम्पटम असू शकतो सर। काचबिंदू ह्याला स्नीक थीफ ऑफ साईट म्हटलं जातं। ह्याचे काहीही लक्षणे नसतात, पण किरकोळ लक्षणे जसं डोळा वारंवार दुखणे, लाल होणे, ब्राईट कलरच्या आजूबाजूला हॅलोस किंवा रंगीन घेरे दिसणे हे काचबिंदूचे काही सुरुवाती लक्षण असू